नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 नोव्हेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? दरवर्षी युद्धविराम दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, 11 नोव्हेंबरला दरवर्षी आपण या ठिकाणी युद्धविराम दिवस म्हणून साजरा करतो. जसं की तुम्हाला माहित आहे 7:30 वाजताची सिरीज आपण या ठिकाणी दररोज सुरू केलेली आहे आणि काल रात्री 7:30चा जो काही व्हिडिओ झाला त्याच्यामध्ये आपण कशावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर स्पोर्ट्स म्हणजेच 2025 मध्ये जेवढ्याही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं, उपविजेतेपद कोणी जिंकलं आणि ती स्पर्धा कोणत्या देशामध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली, या तिन्ही चारही गोष्टींचा या ठिकाणी एकत्रितपणेच व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. 2025 मध्ये मुख्यतः जेवढ्याही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्या सर्व क्रीडा स्पर्धा आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. वेळात वेळ काढून तो व्हिडिओ तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. लिहून घ्या आता प्रश्न क्रमांक पहिला. टोटल 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? IUCN कडून चांगले म्हणजेच गुड बेटर रेटिंग मिळालेले एकमेव भारतीय नैसर्गिक जागता वारसा स्थळ कोणते आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान. खांगचेंडझोंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये येतं तर सिक्कीम राज्यामध्ये येतं. तर IUCN कडून चांगले रेटिंग मिळालेले एकमेव भारतीय नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ कोणते ठरले आहे? खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, कोणी हे या ठिकाणी घोषित केलं आहे तर IUCN ने. IUCN म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ असं मराठीमध्ये म्हणता येईल. आणि खांगचेंडझोंगा ज्याला अधिकृतपणे खांगचेंडझोंगा बायोस्फियर रिझर्व या नावाने ओळखलं जातं, हे भारतातील पहिलं मिश्र युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे ज्याला 2016 मध्ये नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या संयोजनासाठी मान्यता देण्यात आलेली होती. तर यालाच या ठिकाणी काय केलेलं आहे? IUCN ने काय केलेलं आहे? चांगला या ठिकाणी बेटर रेटिंगचा दर्जा दिलेला आहे. कोणत्या राज्यामध्ये येतं हे तर सिक्कीम राज्यामध्ये. तर सुरुवातीला सिक्कीम बद्दल चर्चा करूया. सिक्कीम या राज्याची स्थापना 16 मे 1975 झाली. वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग, राज्यपाल आहेत ओमप्रकाश माथुर आणि राजधानी आहे गंगटोक. एकच महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे खांगचेंडझोंगा आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रंगीत नावाचं धरण. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, स्टार मार्क करून ठेवा. प्रश्न विचारला जाणार, भारताचा 91व्या क्रमांकाचा म्हणजेच 91 क्रमांकाचा जो काही बुद्धिबळ ग्रँडमास्टर झालेला आहे त्या खेळाडूचं नाव काय आहे किंवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे 91 क्रमांकाचा? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राहुल विरुद्ध असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? राहुल विरुद्ध असं त्यांचं नाव आहे. तमिळनाडू राज्याचे या ठिकाणी हे व्यक्ती आहेत. 91 क्रमांकाचे ग्रँडमास्टर ठरलेले आहेत. यांच्या अगोदर 90व्या क्रमांकाचे कोण आहेत? इल्लम पार्थी AR, ते सुद्धा तमिळनाडू राज्याचे आहेत. त्याच्या अगोदर 89व्या क्रमांकाचे कोण आहेत? रोहित कृष्ण S, हे देखील तमिळनाडू राज्याचे आहेत. आणि त्याच्या अगोदर 88 क्रमांकाचे कोण आहेत? दिव्या देशमुख, या मात्र महाराष्ट्र राज्याच्या या ठिकाणी बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत किंवा महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतात. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 91 क्रमांकाचे कोण झाले? राहुल विरुद्ध. कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? तमिळनाडू. ठीक आहे, प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल. तर लगेच नवनवीन क्रीडा स्पर्धांवरती चर्चा करूया. इराणी चषक 2025चं विजेतेपद विदर्भाने जिंकलं. 2025 मधील MLS गोल्डन बूट पुरस्कार लिओनेल मेस्सीने जिंकला. सुलतान ऑफ जोहर कप 2025 ऑस्ट्रेलियाने जिंकलं. अंडर-20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक मोरोक्कोने जिंकला. 125वा भारतीय फुटबॉल असोसिएशन शील्ड मोहन बागान सुपर जायंटने जिंकलं. प्रो कबड्डी लीग दबंग दिल्लीने जिंकलं. 2025 पुरुष आशिया कप भारताने जिंकला. सॅफ अंडर-17 चॅम्पियनशिप भारताने जिंकली. भारताचा 91 क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर राहुल विरुद्धने जिंकलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाऊ शकतो. मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारे भारतातील कोणते राज्य पहिले राज्य ठरलेलं आहे?
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. खूप चांगला या ठिकाणी डिसिजन घेण्यात आला आहे, खूप चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारं भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे कर्नाटक राज्य. 2 पॉईंट लिहून घ्या. महिला कर्मचाऱ्यांना दरवर्षी 12 दिवसांची मासिक पाळीची रजा मंजूर करणारं भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांना लागू असलेले हे प्रगतिशील धोरण कामाच्या ठिकाणी महिलांचे आरोग्य, प्रतिष्ठा आणि उत्पादकता वाढवण्यासाठी दरमहा 1 दिवस रजा देतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल. तर लगेच बाकीच्या ज्या काही प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. जगातील पहिलं सिरेमिक कचरा पार्क उत्तर प्रदेश या ठिकाणी. देशातील पहिलं महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य केरळ. बाळंतपणादरम्यान माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी. भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प ब्राझीलमध्ये. हिमबिबट्यांच्या लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारं पहिलं राज्य हिमाचल प्रदेश. भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये? तर कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये. पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं प्राणी संग्रहालय बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क. पहिलं इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सोनीपत या ठिकाणी. आणि मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारं भारतातील पहिलं राज्य कर्नाटक राज्य. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रवीण दरेकर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रवीण दरेकर असं त्यांचं नाव आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रेसिडेंटपदी यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात. तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती एकदा रिव्हिजन टाकूया. मी खूप वेळेस सांगितलं आहे तुम्ही किती अभ्यास करता हे खरंच महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत परत आणि परत जेवढ्या वेळा मी परत म्हटलं तेवढ्या वेळा तुम्ही परत रिव्हिजन मारणं खूप जास्त गरजेचं आहे. लिहून घ्या. BCCIचे अध्यक्ष आहेत मिथुन मनहास. राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे महासंचालक आहेत वीरेंद्र वत्स. आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत अँड्रू पार्सन्स. भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत शांता रंगास्वामी. असोचॅमचे नवीन अध्यक्ष बनले आहेत निर्मल कुमार मिंडा. संरक्षण लेखा नियंत्रक बनले आहेत विश्वजित सहाय. अमेरिकेतील व्हर्जिनिया या ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नरपदी गजाला हाशमी. न्यूयॉर्कमध्ये भारताचे वंशाचे पहिले मुस्लिम महापौर जोहराम ममदानी. भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक संजय गर्ग. आणि महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न. स्पेस AI डेटा सेंटर्स बांधण्यासाठी प्रोजेक्ट सनकॅचर कोणी सुरू केलेला आहे? हा जो काही प्रोजेक्ट आहे, हा जो काही इनिशिएटिव्ह आहे तो कोणी सुरू केलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुगल. तर गुगलने या ठिकाणी स्पेस AI डेटा सेंटर्स बांधण्यासाठी प्रोजेक्ट सनकॅचर या नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. मोठ्या तांत्रिक अडचणी असूनही सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपग्रहांचा वापर करून कक्षेमध्ये AI डेटा सेंटर्स बांधण्यासाठी प्रोजेक्ट सनकॅचरसह गुगल अंतराळ शर्यतीमध्ये सामील झाला आहे. अंतराळामध्ये AI डेटा सेंटर्स बांधण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी संशोधन हा उपक्रम मानला जात आहे. आणि जमिनीवरील आधारित डेटा सेंटर्सला तोंड द्यावे लागत असल्याने ऊर्जा आणि शाश्वततेच्या मर्यादांवर मात करणे हे उद्दिष्ट आहे. विशेषतः AIच्या मागणीमध्ये वाढ होत असताना देखील या ठिकाणी स्पेस AI डेटा सेंटर्स बांधण्यासाठी जो काही प्रोजेक्ट सनकॅचर आहे तो या ठिकाणी सुरू केला आहे गुगलने. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय पाणलोट परिषद कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत राष्ट्रीय पाणलोट परिषद आयोजित केली जाणार आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आंध्र प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1953ला. मुख्यमंत्री आहेत N चंद्राबाबू नायडू. राज्यपाल आहेत S अब्दुल नझीर. राजधानी आहे अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत सोमशिला, श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर. 1 पॉईंट लिहून घ्या. सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7वा, दरवर्षी जागतिक निमोनिया दिवस वर्ल्ड निमोनिया डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आजच्याच दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबरला दरवर्षी जागतिक निमोनिया दिवस वर्ल्ड निमोनिया डे म्हणून आपण साजरा करतो. 2-3 पॉइंट लिहून घ्या. या दिवशी निमोनिया या गंभीर आजाराबद्दल जागरूकता निर्माण केली जाते, कारण हा आजार जगभरामध्ये लहान मुलांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण बनलं जात आहे. या दिवसाचा उद्देश निमोनियाचा प्रतिबंध, उपचार आणि यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर कृतीला चालना देणे या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येत असतो. 2025 ची जागतिक निमोनिया दिवसाची थीम आहे चाइल्ड सर्व्हायव्हल. बरोबर, ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस असतो 14 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8वा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम या गाण्याच्या 150व्या वर्षाच्या उत्सवाचा शुभारंभ नुकताच केलेला आहे. तर हे गाणं कोणी रचलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या गाण्याचं या ठिकाणी रचना केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या राज्यामध्ये स्कूल वेब ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत स्कूल वेब ॲप या ठिकाणी लॉन्च करण्यात आला आहे. कारण काय ते लिहून घ्या. शिक्षणाचे आधुनिकीकरण आणि शाळा प्रशासन सुव्यवस्थित करण्यासाठी डिझाईन केलेलं हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. स्कूल वेब ॲप हे लॉन्च करण्यात आलं आहे दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, शीतल देवी कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि ती सक्षम आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली पहिली भारतीय पॅरा ॲथलेटिक या ठिकाणी खेळाडू बनलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, धनुर्विद्या आर्चरी या खेळाशी या संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह कधी साजरा केला जातो? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 9 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025 या आठवड्यादरम्यान आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह इंटरनॅशनल सायन्स अँड पीस वीक म्हणून या ठिकाणी आपण साजरा करतो. कन्फ्युजन करणारी गोष्ट काय पहा, आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह आहे 9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान, परंतु जागतिक विज्ञान दिवस शांतता आणि विकासासाठी हा आहे 10 नोव्हेंबरला. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला फॉक्स नेशनने 2025चा पॅट्रियॉट ऑफ द इयर अवॉर्ड 2025 हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे? पॅट्रियॉट पा PATRIOT, पॅट्रियॉट म्हणजे या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये म्हणता येईल देशभक्त. देशभक्त ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर पर्याय क्रमांक ए, मेलानिया ट्रम्प यांना देण्यात आलेला आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणता देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस या ठिकाणी बनलेला आहे? वर्ल्ड्स फर्स्ट कॅशलेस या ठिकाणी कंट्री कोणता बनलेला आहे? स्वीडन, अमेरिका, चीन की मलेशिया? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.